वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will start HSC 12th Physics, Chapter 6, Superposition of Waves, Part 3. Next point is properties of stationary waves. Look at this diagram. First property. Stationary waves are produced due to superposition of two identical waves traveling along the same path in opposite direction. दोन अपोजिट डायरेक्शन मध्ये जाणाऱ्या एकाच पाथवरच्या वेव्ह जे आहेत ह्या मिक्स झाल्यानंतर इंटरफेस झाल्यानंतर सुपरपोज झाल्यानंतर स्टेशनरी वेव्ह तयार होते, फॉर्म होते. डायग्राम मध्ये वन वेव्ह traveling along this direction, another wave traveling along this direction. If these two waves mix together, then the stationary wave pattern is formed. Second, the points which do not oscillate are called nodes, and which oscillate with greatest amplitude are called antinodes. तर याच्यामध्ये जे पॉइंट्स ऑसिलेट होत नाहीत त्यांना नोड म्हणायचं. इथे डायग्राम मध्ये n दाखवलेला आहे. जे पॉइंट हायेस्ट एम्प्लिट्यूडनं ग्रेटेस्ट एम्प्लिट्यूडनं ऑसिलेशन करतात त्यांना अँटीनोड म्हणायचं. Third characteristics. The points at which the amplitude is minimum are called nodes and maximum are called antinodes. ज्या ज्या पॉइंटला एम्प्लिट्यूड मिनिमम आहे त्याला नोड्स म्हणायचं. इथे दाखवले n हे मिनिमम एम्प्लिट्यूड आहे आणि ज्याची एम्प्लिट्यूड मॅक्झिमम आहे त्याला अँटीनोड म्हणायचं. Fourth property. The distance between two consecutive nodes lambda by 2 and antinode also lambda by 2. तर दोन नोड्स आहेत. हे पहिला नोड येत आहे, दुसरा नोड येत आहे. त्या दोन नोड मधलं डिस्टन्स जे आहे हे पण लॅम्बडा बाय 2 असतं. आणखी हा अँटीनोड आहे पहिला आणि इकडे एक अँटीनोड आहे. या दोन्ही अँटीनोड मधलं डिस्टन्स सुद्धा लॅम्बडा बाय 2 असतं आणि लॅम्बडा ही या वेव्हची वेव्हलेंथ आहे. फिफ्थ प्रॉपर्टी. Nodes and antinodes are produced alternately. The distance between a node and an adjacent antinode is lambda by 4. तर नोड आणि अँटीनोड जे आहेत हे अल्टरनेटली फॉर्म होतात. म्हणजे पहिला इथं नोड झाला की त्यानंतर अँटीनोड तयार होतो, अँटीनोड नंतर परत नोड होतो, परत अँटीनोड होतो, परत नोड होतो. असे अल्टरनेटली नोड्स आणि अँटीनोड्स तयार होतात. आणखी एक नोड आणि दुसरा अँटीनोड जे लगतचे, फॉर एक्झाम्पल हा नोड आणि इथला अँटीनोड जे आहे ह्या दोघांच्या मधलं अंतर जे आहे हे लॅम्बडा बाय 4 असतं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक सिक्स्थ. The amplitude of vibration varies periodically in space. All points vibrate with same frequency. तर हे जे एम्प्लिट्यूड जे आहे, एम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन्स ही पिरियडिकली इन स्पेस. पिरियडिकली इन स्पेस म्हणजे काय, तर ठराविक स्पेस नंतर हे जे रिपीट होत असतं. फॉर एक्झाम्पल हे एक नोड आहे, नेक्स्ट नोड येत आहे, हे एम्प्लिट्यूड इथं कमी आहे, इथं वाढत गेली, इथं हायेस्ट एम्प्लिट्यूड आहे, परत कमी झाली, झिरो झाली आणि परत वाढत गेली. ही पिरियडिकली म्हणजे ठराविक टाइम नंतर पण रिपीट होत असतं आणि ठराविक हे स्पेस म्हणजे अंतरानंतर पण रिपीट होत असतं. ज्याला म्हणायचं पिरियडिकली इन स्पेस. आणि ऑल पॉइंट जे आहेत हे सर्व पॉइंट्स एकाच फ्रिक्वेन्सीनं ऑसिलेशन करतात. सर्वांची फ्रिक्वेन्सी सेम असते म्हणजे एका ऑसिलेशनला लागणारा टाइम जे सर्वांना समान असतो. सेवंथ कॅरेक्टरिस्टिक्स. दो ऑल द पार्टिकल्स आर इज नो प्रोपॅगेशन ऑफ एनर्जी हेन्स कॉल्ड ॲज स्टेशनरी वेव्ह. आता हे जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल्स ऑसिलेशन करते ह्यामध्ये एनर्जी जी आहे, एनर्जी तेवढी ट्रान्सफर होत नाही. यामध्ये नो प्रोपॅगेशन ऑफ एनर्जी, यामध्ये एनर्जी ट्रान्सफर होत नाही म्हणून ह्याला स्टेशनरी वेव्ह म्हणायचं. स्थिर वेव्ह, कॉन्स्टंट वेव्ह, स्टँडिंग वेव्ह, फिक्स वेव्ह. कारण यामध्ये एनर्जी ट्रान्सफर होत नाही, एनर्जी फिक्स असते, कॉन्स्टंट असते. एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी एनर्जी मूव्ह होत नाही याच्यामध्ये. त्यानंतर एट्थ प्रॉपर्टी. ऑल द पार्टिकल्स इन द सेम लूप आर इन द सेम फेज. एकाच लूप मधले पार्टिकल जे, हे एक लूप आहे, ह्या एकाच लूप मधले पार्टिकल जे आहेत हे एकाच सेम फेजला असतात. प्रत्येक पार्टिकलचा फेज जे आहे एका लूप मधल्या सेम असतो. फेज पार्टिकलचा सेम. पेअर ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह अँड स्टेशनरी वेव्ह. आता प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये आणि स्टेशनरी वेव्ह मध्ये कंपॅरिझन करायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे, द डिस्टर्बन्स ट्रॅव्हल्स फ्रॉम वन रिजन टू द अदर विथ डेफिनाइट वेलॉसिटी. तर हे पिरियडिक डिस्टर्बन्स जे असतं, पिरियडिक डिस्टर्बन्सला आपण वेव्ह म्हणतो. हे जे पिरियडिक डिस्टर्बन्स आहे एका ठराविक व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल होत असतात. ह्या दाखवलेल्या वेव्ह मध्ये हे पिरियडिक डिस्टर्बन्स आहे, हे डिस्टर्बन्स पुढे प्रोपॅगेट होत आहे, ऍडव्हान्स होत आहे, ट्रॅव्हल होत आहे, त्यालाच आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो. नेक्स्ट, disturbance remains in the region where it is produced
velocity of the wave is 0. आता यामध्ये जे डिस्टर्बन्स तयार होतं हे डिस्टर्बन्स पुढे मूव्ह होत नाही, आहे त्या ठिकाणी फिक्स असतं. त्यामुळे यामध्ये व्हेलॉसिटी जी आहे ही व्हेलॉसिटी 0 असते. या स्टेशनरी वेव्ह मध्ये डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये अँप्लिट्यूड ऑफ ऑल पार्टिकल्स आर सेम. प्रत्येक पार्टिकल जे ऑसिलेट होतो ह्या प्रत्येक पार्टिकलची अँप्लिट्यूड जी आहे सर्वांची अँप्लिट्यूड सेम असते प्रत्येक पार्टिकलची. स्टेशनरी वेव्ह मध्ये अँप्लिट्यूड ऑफ पार्टिकल्स आर डिफरंट. प्रत्येक पार्टिकलची अँप्लिट्यूड डिफरंट असते. नोडला जे पार्टिकल असतो याची अँप्लिट्यूड 0 असते. याची अँप्लिट्यूड वाढत जाते आणि अँटी नोड जिथं आहे इथली अँप्लिट्यूड जी आहे ही हायेस्ट असते. परत अँप्लिट्यूड कमी कमी होते, परत नोडला अँप्लिट्यूड 0 होते. तर प्रत्येक पार्टिकलची अँप्लिट्यूड ही डिफरंट आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये ऑल द पार्टिकल्स डू नॉट क्रॉस देअर मीन पोझिशन सायमल्टेनियसली. म्हणजे एकाच वेळी ही जी मीन पोझिशन आहे ह्या मीन पोझिशन अबाउट हे पार्टिकल्स ऑसिलेशन करत असतात. प्रत्येक पार्टिकल जे आहे एकाच वेळी ही मीन पोझिशन क्रॉस करत नाही. म्हणजे हा पहिल्यांदा इथं आला मीन पोझिशनला की दुसरा पार्टिकल इथं असतो, तिसरा इकडे असतो, चौथा इकडे असतो, अशी प्रत्येक वेगवेगळ्या पोझिशनला आहेत. त्यामुळे एकाच वेळी हे सर्व पार्टिकल्स मीन क्रॉस करत नाहीत. इकडं स्टेशनरी मध्ये मात्र ऑल पार्टिकल्स क्रॉस देअर मीन पोझिशन सायमल्टेनियसली. हे सगळे पार्टिकल ही मीन पोझिशन जी आहे डॉटेड दाखवलेली हे सर्व पार्टिकल्स एकाच वेळी मीनला असतात आणि एकाच वेळी मॅक्झिममला असतात. फोर्थ आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये ऑल द पार्टिकल्स आर ऑसिलेटिंग. तर प्रत्येक पार्टिकल जे आहे हा प्रत्येक पार्टिकल्स हे ऑसिलेट होतात. स्टेशनरी वेव्ह मध्ये पार्टिकल्स ॲट पोझिशन ऑफ नोड आर ऑलवेज ॲट रेस्ट. आता इथं नोडला जे पार्टिकल असतात हे रेस्टला असतात, हे ऑसिलेट होत नाहीत. बाकीचे सगळे पार्टिकल्स ऑसिलेशन होत असतात. एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन रिजन टू अनदर. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये वन पॉईंट पासून अनदर पॉईंट कडे ही वेव्ह ट्रॅव्हल होत असते, त्यामुळे एनर्जी ट्रॅव्हल होत असते. देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. स्टेशनरी वेव्ह मध्ये एनर्जी ट्रान्सफर होत नाही कारण व्हेलॉसिटी 0 असल्यामुळे एनर्जी ट्रान्सफर यामध्ये होत नाही. फेज ऑफ ऍडजस्टंट पार्टिकल्स आर डिफरंट. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये प्रत्येक ऍडजस्टंट पार्टिकल जे प्रत्येकाचा फेज वेगळा असतो. उदाहरणार्थ याचा फेज, याचा फेज, याचा फेज, प्रत्येकाचा फेज वेगळा असतो. स्टेशनरी वेव्ह मध्ये ऑल पार्टिकल्स बिटवीन टू कॉन्जिक्युटिव्ह नोड्स आर moving in the same direction and are in phase, while those in adjacent loop are moving in opposite direction and differ in phase by 180 degree. म्हणजे एकाच लूप मधले जे सर्व पार्टिकल्स आहेत हे एकाच फेजला असतात. हे लूप आणि ऍडजस्टंट लूप जे आहे दुसरे लूप ह्यामधले जे पार्टिकल्स आहेत हे 180 डिग्री फेज डिफरन्स यामध्ये असतो. म्हणजे हे इकडे मॅक्झिमम असतं, इकडे मिनिमम असतात. आणि एका लूप मधले मात्र सर्व एका ऍट अ टाइम मॅक्झिमम ऍट टाइम मिनिमम, म्हणजे सर्वांचा फेज समान असतो एका लूप मधल्या पार्टिकलांचा. आणि ऍडजस्टंट लूप जे आहे ऍडजस्टंट लूप मधल्या पार्टिकलचा फेज हा 180 डिग्रीनं डिफरंट असतो. दीज आर द डिफरन्सेस बिटवीन प्रोग्रेसिव्ह वेव्ह अँड स्टेशनरी वेव्ह. Next point is free and forced vibrations. Look at these animations. In free vibrations, the body at first is given an initial displacement and the force is then withdrawn. म्हणजे फ्री व्हायब्रेशन मध्ये आपण एकच वेळा असं त्याला फोर्स अप्लाय करतो, परत तो फोर्स आपण काढून घेतो. उदाहरणार्थ ह्या पहिल्या एनिमेशन मध्ये दाखवलेला आहे. त्या हॅमरनं आपण ह्या ट्युनिंग फोर्क वरती हॅमर केलेला आहे. आणखीन परत तो हॅमर बाजूला घेतल्यानंतर हा ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट होतोय. फ्री व्हायब्रेशन्स सिस्टीम व्हायब्रेट ॲट इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी. त्यामुळे फ्री व्हायब्रेशन्स मध्ये ही जे व्हायब्रेशन असतात ही त्या बॉडीच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने ते व्हायब्रेशन होत असतात. The amplitude of vibrations goes on decreasing. The vibrations of the body eventually stop and the body comes to rest. आता आपण ह्यावेळी एकच वेळा फोर्स अप्लाय करून व्हायब्रेशन दिली आपण ह्या बॉडीला. उदाहरणार्थ हे ट्युनिंग फोर्कवरती हॅमर मारले बघा, हा ट्युनिंग फोर्कचे प्रॉन्ग्स व्हायब्रेट होत आहेत. थोड्या वेळानंतर ह्यांची अँप्लिट्यूड जे आहे कमी 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 होऊन हे लास्टला स्टॉप होतं. हे अँप्लिट्यूड जे आहे व्हायब्रेशनची. फॉर एक्झाम्पल ऑसिलेशन्स ऑफ प्रॉन्ग्स ऑफ ट्युनिंग फोर्क इथे डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. त्या प्रॉन्ग्स वरती आपण हॅमर इन्सिडेंट केल्यानंतर हे व्हायब्रेशन होते. थोड्या वेळानंतर थांबतात हे ऑसिलेशन्स. ही प्रॉन्ग्सची ऑसिलेशन जे आहेत ही फ्री ऑसिलेशन्स किंवा फ्री व्हायब्रेशनचं एक्झाम्पल आहे. In forced vibrations, an external periodic force is applied, then body vibrates with a frequency equal to that of the externally impressed frequency. तर फोर्स व्हायब्रेशन मध्ये आपण बाहेरून जे फोर्स अप्लाय करतो तो फोर्स प्रत्येक वेळी प्रत्येक इच आणि एव्हरी व्हायब्रेशन जे ऑसिलेशन्स आहे त्यामध्ये त्याला फोर्स मिळत असतो बाहेरचा. फॉर एक्झाम्पल ह्या सेकंड एनिमेशन मध्ये दाखवलेला हा ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट केला आणि टेबलवर ठेवलेला आहे. त्यावेळी ह्या ट्युनिंग फोर्कच्या प्रत्येक ऑसिलेशनच्या वेळी ह्या टेबलला तो फोर्स मिळत असतो आणि ह्या फ्रिक्वेन्सीनं टेबल पण ऑसिलेट किंवा व्हायब्रेट होत असतो.
The amplitude of forced vibrations depend on the difference between external periodic force and the natural frequency of the body. If the frequencies exactly match, then called as resonance and the amplitude of vibration is maximum. ज्यावेळी आपण बाहेरची एक्सटर्नल व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी अप्लाय केली फ्रिक्वेन्सी त्या बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी ज्यावेळी मॅच होते त्यावेळी ती बॉडी तो ऑब्जेक्ट मॅक्झिमम अँप्लिट्यूडनं व्हायब्रेशन होत असतो. त्याला आपण रेझोनन्स असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, द व्हायब्रेशन्स इन अ ड्रिल मशीन, वॉशिंग मशीन, इन द टेबल टॉप ड्यू टू ट्युनिंग फोर्स. ते आपण दाखवलं या निमिषमध्ये. हा ट्युनिंग फोर्स आपण व्हायब्रेट करून टेबलवर ठेवला तर याची ऑसिलेशन फ्रिक्वेन्सी फोर्स हा टेबलला मिळत असतो आणि तो प्रत्येक ऑसिलेशन ज्यावेळी प्रत्येक व्हायब्रेशन ज्यावेळी मिळणारा फोर्स जे आहे तेवढ्याच व्हायब्रेशन हा टेबल पण व्हायब्रेशन होत असतो. आणि हा टेबल जे व्हायब्रेशन होतो ह्या बाहेरच्या एक्सटर्नलच्या फोर्सच्या ड्रिव्हन फ्रिक्वेन्सीमध्ये हा टेबल व्हायब्रेशन होत असतो. एक्सटर्नल फोर्सनं जे प्रत्येक वेळी व्हायब्रेशन होतं, ऑसिलेशन होतं, त्याला आपण फोर्स्ड व्हायब्रेशन किंवा फोर्स्ड ऑसिलेशन म्हणतो. आणि एकाच वेळा फोर्स अप्लाय करून आपण फोर्स काढला त्यावेळी जे व्हायब्रेशन होतं फ्रीली त्याला आपण म्हणायचं नॅचरल व्हायब्रेशन्स किंवा नॅचरल ऑसिलेशन्स म्हणतो आपण त्याला. नेक्स्ट पॉइंट इज हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. The minimum frequencies of vibrations of object is fundamental frequency or the first harmonic. तर ऑब्जेक्टची कमीत कमी जी व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी असते त्या फ्रिक्वेन्सीला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक असं म्हणतात. द टर्म ओव्हरटोन इज युज्ड टू रिप्रेझेंट हायर फ्रिक्वेन्सीज. म्हणजे ऑब्जेक्टची कमीत कमी जी फ्रिक्वेन्सी आहे ती फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर पुढची पॉसिबल फ्रिक्वेन्सी जी आहे त्याच ऑब्जेक्टला ती नेक्स्ट फ्रिक्वेन्सी असते त्याला म्हणायचं हायर फ्रिक्वेन्सीला ओव्हरटोन्स. The first frequency higher than the fundamental frequency is called the first overtone. The next frequency higher is the second overtone and so on. म्हणजे मिनिमम जी फ्रिक्वेन्सी पॉसिबल आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर नेक्स्ट हायर जी फ्रिक्वेन्सी पॉसिबल आहे त्या बॉडीला त्याला म्हणायचं फर्स्ट ओव्हरटोन. त्याच्या पुढची अनेक हायेस्ट फ्रिक्वेन्सी जी पॉसिबल आहे त्या बॉडीला ती सेकंड ओव्हरटोन. त्याच्यानंतर पुढची फ्रिक्वेन्सी जी पॉसिबल आहे थर्ड ओव्हरटोन. असे हे ओव्हरटोन असतात. त्यामुळं फर्स्ट हार्मोनिक जे आहे फंडामेंटल याला ओव्हरटोन नसतो. त्यामुळे सेकंड हार्मोनिक जे आहे डायग्राममध्ये दाखवले पाहिजे तर सेकंड हार्मोनिक जे आहे हा फर्स्ट ओव्हरटोन असतो. पुढचा थर्ड हार्मोनिक जे आहे हा सेकंड ओव्हरटोन असतो. फोर्थ हार्मोनिक जे आहे हा थर्ड ओव्हरटोन असतो. असे पुढे सगळे हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन कंटिन्यू असतात. द टर्म हार्मोनिक इज युज्ड when the frequency of a particular overtone is an integral multiple of the fundamental frequency. म्हणजे हे हार्मोनिक जे आहेत हिचे पुढचे ओव्हरटोन जे असतात हे ओव्हरटोन हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या पट्टीमध्ये असतात. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या दुप्पट, तिप्पट, चारपट, 4 टाइम्स, 3 टाइम्स, 2 टाइम्स असे जे पट्टीत असतात ना फ्रिक्वेन्सी त्याला आपण ओव्हरटोन असे म्हणतो. नेक्स्ट पॉइंट इज एंड करेक्शन. नाउ सी these diagrams. The antinode is not formed exactly at the open end, but it is slightly beyond the open end as air is more free to vibrate there in comparison to air inside the pipe. ज्यावेळी ही वन वेव्ह जे आहे वन वेव्ह आतमध्ये इन्सिडेंट होते रिफ्लेक्ट होऊन बॅक आले ही रिफ्लेक्टेड बॅक वेव्ह जे आहे इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह दोन्ही इंटरफेअर झाल्यानंतर मिक्स झाल्यानंतर ही स्टेशनरी वेव्ह तयार होते. आणि स्टेशनरी वेव्हमध्ये मॅक्झिमम अँप्लिट्यूड व्हायब्रेशन जे असतं त्याला आपण अँटीनोड म्हणतो. मग ही जी अँटीनोड्स आहेत ही अँटीनोड्स ही पाईप जी आहे ही आपण दाखवल्या डायग्राममध्ये ह्या पाईपच्या थोडं जस्ट आउटसाईडला तयार होतात. ह्या ॲनिमेशनमध्ये पण बघा इथं हे आउटसाईडला मॅक्झिमम हे साऊंड बाहेर पडतो मॅक्झिमम अँप्लिट्यूड जे आहे इथं थोडंसं ह्या पाईपच्या एंडच्या बाहेर साईडला तयार होतं. इथं पण ह्या डायग्राममध्ये बघा ह्या पाईपची एंड इथं पण आहे या थोडंसं बाहेर साईडला हे मॅक्झिमम अँप्लिट्यूड व्हायब्रेशन होत असतं अँटीनोड्स. The distance between the open end of the pipe and the position of antinode is called the end correction. तर ह्याच्यामध्ये पाईपचं एंड इथं पण आहे आणि अँटीनोड इथं तयार झालेलं आहे. हे जे डिस्टन्स आहे डिस्टन्स बिटवीन दिस एंड ऑफ दिस पाईपचं एंड आणि मॅक्झिमम अँप्लिट्यूड व्हायब्रेशन झालेले हे अँटीनोड जे आहे ह्यामध्ये जे डिस्टन्स आहे दिस डिस्टन्स इज नोन ॲज एंड करेक्शन ई. ह्याला म्हणायचं एंड करेक्शन ई. अकॉर्डिंग टू रेनॉल्ड एंड करेक्शन at an end is given by E equal to 0.3 into D, where D is inner diameter of the pipe and L is length of the air column. मग हे एंड करेक्शन जे E आहे
हे एंड करेक्शन ह्या पाईपचा जो डायमीटर डी आहे ना तो डी इंटू 0.3 केल्यानंतर आपल्याला एंड करेक्शन ई मिळतं. फॉर अ पाईप क्लोज ॲट वन एंड, जर पाईप क्लोज ॲट वन एंड असेल तर म्हणजे हे एक एंड क्लोज आहे आणि दुसरं एंड ओपन असेल तर हे एक एंड करेक्शन जे आहे एका साईडला तेवढं येतं. त्यामुळे ही पाईपची लेंथ जे एल आहे ती पाईपची लेंथ प्लस हे एंड करेक्शन दोन्ही मिळून ही टोटल लूपची लेंथ येते. म्हणून पाईपची लेंथ जी आहे एल स्मॉल एल प्लस एंड करेक्शन जे आहे एंड करेक्शन ई दोन्ही मिळून ही टोटल लेंथ एल येते. कॅपिटल एल ही ह्या लूपची लेंथ पाईप क्लोज ॲट वन एंडसाठी. फॉर अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स, दोन्ही साईडला जर पाईप ओपन असेल एंड असेल तर दोन्ही साईडला पण अँटी नोड तयार होतात. त्यामुळे दोन्ही साईडचे एंड करेक्शन 2e येतं. म्हणून टोटल लेंथ एल इक्वल टू स्मॉल एल प्लस 2e. दोन्ही साईडचं एंड करेक्शन 2e येतं. एका साईडला असेल तर एंड करेक्शन ई येतं. दिस इज एंड करेक्शन फॉर पाईप क्लोज ॲट वन एंड अँड पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. इथं डायग्राममध्ये ॲनिमेशन दाखवलेलं आहे. ही वेव्ह इथं इन्सिडेंट होते, रिफ्लेक्ट झालेली वेव्ह, दोन्ही वेव्ह मिक्स होऊन ही स्टेशनरी वेव्ह तयार होते आणि इथं मॅक्झिमम अँप्लिट्यूडचं व्हायब्रेशन होतात. त्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम साऊंड इथं ऐकायला मिळतो इथं ह्या एंडला. आणि ते एंड करेक्शन जे आहे ई न दाखवतात ते. व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. एक एंडला पाईप जर क्लोज असेल त्या एअर कॉलममध्ये व्हायब्रेशन कसे होतात ते आपण आता इथं स्टडी करायचं आहे. कन्सिडर दिस डायग्राम्स. In this case, consider a long cylindrical tube having air column closed at one end. या डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. ही ट्यूब आहे. हे एअर कॉलम जे ह्या ट्यूब मधला वन साइडला क्लोज आहे, वन अदर साइड ओपन आहे. इथं ह्या एनिमेशन मध्ये पण दाखवलेलं आहे. ही ओपन साइड आहे, ही ट्यूब आहे, पाईप आहे, वन साइडला क्लोज आहे. Longitudinal waves traveling along a pipe of finite length are reflected at the ends. आता इथं वन एंड पासून आपण लॉन्जिट्युडनल वेव्ह मध्ये इन्सिडेंट केली. अदर एंड जे क्लोज आहे इथं इन्सिडेंट होऊन रिफ्लेक्ट होऊन ही लॉन्जिट्युडनल वेव्ह परत येते दुसऱ्या एंडला. द लेंथ एल ऑफ पाईप अँड लेंथ एल ऑफ एअर कॉलम. आता पाईपची लेंथ जी आहे एल आहे, एअर कॉलमची लेंथ एल आहे. तर हे दोन्ही जे आहेत हे दोन्ही समान असतात. आपण ही पाईपची लेंथ दाखवलेल्या डायग्राममध्ये ही एल आहे आणि हातमध्ये एअर कॉलम जे तयार झाले, हा डॉटेड लाईन दाखवलेला, हे जे हाफ लूप तयार झाले ह्याची लेंथ आहे L lambda by 4, that is 1/4 of this wavelength. Hence equating this length of this pipe, पाईप ची लेंथ L आणि ह्या लूप ची लेंथ जी आहे जी तयार झालेलं लूप हे ह्या पाईप मध्ये तयार झाले, त्यामुळे दोघांची लेंथ समान असते. ही लेंथ ऑफ पाईप आणि लेंथ ऑफ लूप इक्वेट केलं. लेंथ ऑफ पाईप L आहे, लेंथ ऑफ लूप आहे लॅम्बडा बाय 4 आहे. रिअरेंज केल्यानंतर लॅम्बडा इक्वल टू 4L येतं. लॅम्बडा इज द वेवलेंथ वेअर लॅम्बडा इज द वेवलेंथ ऑफ फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन इन एअर कॉलम. फंडामेंटल मोड जे आहे त्याची वेवलेंथ लॅम्बडा येते. इफ एन इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी देन वी हॅव, जर एन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल तर आपल्याला इक्वेशन माहिती आहे व्ही इक्वल टू एन लॅम्बडा, वेलॉसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. देन रिअरेंजिंग टर्म्स, फ्रिक्वेन्सी इक्वल टू वेलॉसिटी अपॉन वेवलेंथ. पुटिंग व्हॅल्यू ऑफ वेवलेंथ लॅम्बडा, that is this lambda equal to 4L, putting this value lambda equal to 4L, and this capital L is for end correction L plus E. Then this is the fundamental frequency n equal to V by 4 into bracket L plus E. This is the fundamental frequency in this pipe closed at one end. इथं एनिमेशन मध्ये दाखवले वा ही वन वेव्ह इन्सिडेंट होते ह्या सरफेस वरती, क्लोज सरफेस वरती, आणि इथून रिफ्लेक्ट होऊन बॅक जाते. इथं पण दाखवले ही वेव्ह वन साइडला इथून येते, इन्सिडेंट झाले की रिफ्लेक्ट होऊन बॅक जाते. दोन्ही वेव्ह इन्सिडेंट आणि रिफ्लेक्टेड वेव्ह मिक्स झाल्यानंतर स्टेशनरी वेव्ह तयार होतात आणि मॅक्झिमम अँप्लिट्यूड व्हायब्रेशन जे आहे हे अँटीनोड असतं इथं आणि आपल्याला इथं मॅक्झिमम साऊंड ऐकायला मिळतो. हा ट्युनिंग फोर्क आहे, ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट केल्यानंतर साऊंड वेव्ह तयार होते. ही साऊंड वेव्ह इथे इन्सिडेंट होते आणि रिफ्लेक्ट बॅक झालेली वेव्ह आहे. दोन्ही वेव्ह मिक्स होऊन इथं अँटीनोड्स टिनोड्स तयार झालेला इथं ह्या एंडला. हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. Concept diagrams. In this case, if n1 is the frequency and lambda1 is the wavelength of wave in this mode of vibrations in air column, we have the length of the air column. जर आपण ह्या नेक्स्ट पुढच्या हायर हार्मोनिक्स मध्ये इथं एक फुल लूप तयार झालेलं आहे, नेक्स्ट हाफ लूप तयार झालेलं आहे, म्हणजे इथं ही जी वेव्ह आहे इन्सिडेंट झाली इथं रिफ्लेक्ट बॅक आली. इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह जर मिक्स झाल्यानंतर स्टेशनरी वेव्ह पॅटर्न जे तयार झाला आहे त्यामध्ये हा पहिला मोड ऑफ व्हायब्रेशन आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला इथं मॅक्झिमम व्हायब्रेशन होत असतं. त्यानंतर ह्या पुढचं व्हायब्रेशन इथं आहे, म्हणजे एक फुल लूप आहे, दुसरं हाफ लूप आहे. मग ही पाईपची लेंथ जी आहे एल आणि लूपची लेंथ जी आहे ही लूपची लेंथ आहे 3 लॅम्बडा 1/4.
जर आपण λ1 हिची वेवलेंथ घेतली तर लेंथ ऑफ दिस लूप अँड लेंथ ऑफ पाईप ही दोन्ही आता इक्वेट केल्या. लेंथ ऑफ लूप आणि लेंथ ऑफ पाईप इक्वेट केली. ही L आहे, L 3 λ1/4 ह्याला इक्वेट केलं. ह्याला इक्वेट केल्यानंतर λ1 जे आहे 4L/3 मिळतं. L हे एंड करेक्शन व्हॅल्यू पुट केल्यानंतर असं येतं λ1 ची व्हॅल्यू. द वेलॉसिटी इन द सेकंड मोड इज गिवन ॲज. आता हे सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन जे आहे यामध्ये वेलॉसिटी जे आहे वेलॉसिटी इक्वेशन आहे v = n1 λ1 कारण फ्रिक्वेन्सी n1 आहे तर λ1 वेवलेंथ आहे. देन फ्रिक्वेन्सी इक्वल टू रिअरेंजिंग टर्म्स फ्रिक्वेन्सी n1 = v/λ1. पुटिंग व्हॅल्यू ऑफ λ1 इज दिस 4L/3 that is again reverse multiply here 3v/4L. Again putting value of L is in the end correction L plus E, and this v/4L 3 as it is, this 3 as it is, and v/4L or v/4 into L plus E हे जे हे आपण ऑलरेडी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मध्ये काढलेले त्याची व्हॅल्यू n येते. त्यामुळे n1 is equal to 3n. This frequency is the third harmonic. It is the first overtone. आता हा जे आहे हे थर्ड हार्मोनिक आहे 3 आहे तेव्हा थर्ड हार्मोनिक आणि हा फर्स्ट ओव्हरटर्न आहे n1. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतर नेक्स्ट पॉसिबल फ्रिक्वेन्सी इथं आहे तिप्पट आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा म्हणून 3 टाइम्स n. n इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा तिप्पट फ्रिक्वेन्सी आहे पुढची फ्रिक्वेन्सी n1. दिस इज कॉल्ड एज फर्स्ट ओव्हरटोन. Again today in this case if n2 is the frequency and λ2 is the wavelength of the wave in this mode of vibrations in air column we have length of air column. नाव आता यामध्ये परत सेम पाईप आहे त्यामध्ये पुढचा हायर हार्मोनिक जे आहे हे पुढचा इथं फर्स्ट अँटीनोड इथं होता नेक्स्ट अँटीनोड इथं झालेला आहे पुढचा अँटीनोड इथं होईल. त्यामुळे नेक्स्ट हायर हार्मोनिक जे आहे मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी इथं येते. त्यामुळे इथं 2 फुल लूप आहेत. ही 2 फुल लूप आणि तिसरं हाफ लूप तयार झालेलं आहे. ही जी लेंथ आहे ह्याची लेंथ येते 5λ2/4 आणि ही पाईपची लेंथ इतकी आहे म्हणून लेंथ ऑफ पाईप L आणि ही लेंथ ऑफ लूप जे आहे 2 फुल लूप आणि तिसरं हाफ लूप याची लेंथ आहे 5λ2/4. हे दोन्ही इक्वेट केले तर L = 5λ2/4 आलं. हे रिअरेंज करून λ2 = 4L/5. Again putting value of end correction this capital L is equal to small l plus E. This is the λ2 that is wavelength in this mode of vibration. The velocity this mode is given by आता या मोड मध्ये velocity आहे velocity equation again we know velocity = frequency into wavelength and here frequency is n2 wavelength is λ2. Again rearranging terms n2 = v/λ2. Putting value of this λ2 is this 4L/5 that is after reverse multiply this becomes 5v/4L. Again putting value of this end correction L = capital L small l plus E, and this v/4 into bracket L plus E this is nothing but n that is fundamental mode. This 5 as it is and v/4L is nothing but n 5 as it is and this instead of v/4L n is here written. Then n2 = 5n. This frequency is the fifth harmonic. It is the second overtone. आता हे जे आहे फिफ्थ हार्मोनिक आहे आणि हा सेकंड ओव्हरटोन आहे. n2 इज द सेकंड ओव्हरटोन अँड फिफ्थ हार्मोनिक म्हणजे पुढची हायर फ्रिक्वेन्सी जी आहे ही 5 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे मूलभूत फ्रिक्वेन्सी आहे त्याच्या 5 पट असते पुढची नेक्स्ट हायर हार्मोनिक्स म्हणजे त्याला सेकंड ओव्हरटोन म्हणायचं आणि फिफ्थ हा हार्मोनिक आहे. कंटिन्यूइंग इन सिमिलर वे फॉर द फिफ्थ ओव्हरटोन वी गेट द फ्रिक्वेन्सी np ॲज म्हणजे आपण जसं इथं फर्स्ट हार्मोनिक सेकंड हार्मोनिक थर्ड हार्मोनिक हे जे पाहिले तसे फोर्थ हार्मोनिक फिफ्थ हार्मोनिक असं सिमिलर आपण इक्वेशन कॅल्क्युलेट केली. आता हे फर्स्ट एक हाफ लूप होतं सेकंडला एक फुल लूप दुसरा हाफ लूप होतं थर्डला 2 फुल लूप तिसरा हाफ लूप आहे नेक्स्ट 3 फुल लूप आणि पुढचा हाफ लूप येईल. त्याला पुढची फ्रिक्वेन्सी अशी आपण जर कॅल्क्युलेट केली आणि जनरल इक्वेशन बघितलं तर n1 = 3n होतं n2 = 5n होतं n3 = 7n येईल n4 = 9n येईल. असे आपण पुढचे इक्वेशन जर कॅल्क्युलेट केले तर जनरल इक्वेशन आपण फिफ्थ ओव्हरटोन घेतला म्हणजे आपण इथं हा n2 हा सेकंड ओव्हरटोन आहे n1 ला फर्स्ट ओव्हरटोन येतो आणि हा हार्मोनिक आहे 5 हे हार्मोनिक आहे फिफ्थ हार्मोनिक आहे सेकंड ओव्हरटोन आहे. तसं आपण जनरल केस घेतली फिफ्थ ओव्हरटोन तेव्हा इथं 2 चा सेकंड ओव्हरटोन होता म्हणून n2 आहे मग तिसरा असेल चौथा असेल कुठला पण ओव्हरटोन असेल त्याला आपण p नंबरचा ओव्हरटोन घेतला तर np आहे फिफ्थ ओव्हरटोन मग इथं 2p + 1 * n येतं. इथं n आहे हे n ॲज इट इज येतं फक्त इथं हा जे हार्मोनिक येतो हा हार्मोनिक आपण 2p + 1 लिहिलाय. त्यामध्ये p जे हे p व्हॅल्यू आपण पुट केल्यानंतर चेंज केल्यानंतर इथं
ह्या पुढच्या हार्मोनिकच्या वेळी फॉर एक्झाम्पल पी इक्वल टू आपण जर 1 घेतलं इथं 1 व्हॅल्यू पुट केली तर n1 येतं, हे 2 + 1 3 n येतं. 2 घेतली व्हॅल्यू आपण इथं जर पीची 2 × 2 4 + 1 5 आणि इथं 2 येतं, म्हणजे n2 = 5 आणि असं इक्वेशन येतं पुढच्या हायर हार्मोनिकसाठी. म्हणजे जनरल केससाठी आपण पीथ हार्मोनिक किंवा पीथ ओव्हरटोन जे आहे हा आपण असं इक्वेशन लिहिलं इथं. Thus for pipe closed at one end only odd harmonics are present and even harmonics are absent. आपण इथं पाहिलं n1 = 3n आलेलं, n2 = 5n येतं, n3 = 7n येतं, n4 = 9n येतं. म्हणजे फक्त ऑड हार्मोनिक जे आहेत, पहिला थर्ड आहे, नंतर फिफ्थ आहे, नंतर सेवन्थ आहे हार्मोनिक, हे ऑड हार्मोनिक तेवढेच आहेत, इवन हार्मोनिक ह्यामध्ये नाही आहे. त्यामुळं पाईप क्लोज ॲट वन एंड जे यामध्ये ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट, इवन हार्मोनिक्स आर ॲबसेंट येतो. व्हायब्रेशन एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. आता आपण क्लोज एंडचं व्हायब्रेशन्स पाहिले. आता नेक्स्ट आहे पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. दोन्ही साईडला पाईप जर ओपन असेल तर त्याच्यामध्ये मोड ऑफ व्हायब्रेशन्स काय येतात ते आपण पाहायचं होतं. नेक्स्ट कन्सिडर दीज डायग्राम्स. When a source of sound like a tuning fork is held near one end of the pipe, it sends the wave inside the pipe. आता आपण ह्या दोन्ही साईडला ओपन एंडला पाईप आहे, बोथ साईडला ओपन पाईप आहे. ह्याच्या वन साईडला आपण ट्युनिंग फोर्क पकडला आणि त्याला व्हायब्रेट केलं तर ही साऊंड वेव इकडं वन एंड टू अदर एंडला ट्रॅव्हल होते. याच्यामध्ये सपोज अ कॉम्प्रेशन प्रोड्युस्ड बाय ट्युनिंग फोर्क ट्रॅव्हल्स थ्रू द एअर कॉलम. समजा आपण इथं कॉम्प्रेशन फर्स्ट स्टार्टिंग झालेलं आहे आणि ते पुढे यातून एअर कॉलम मधून पुढे ट्रॅव्हल होते, आपण असं मानलं. देर आर 2 अँटीनोड्स ॲट 2 ओपन एंड्स अँड 1 नोड बिटवीन देम. आता यामध्ये पहिला मोड जे आहे ह्यामध्ये काय होतं, इथं पहिल्या एंडला पण एक अँटीनोड तयार होतं, दुसऱ्या एंडला पण एक अँटीनोड तयार होतं आणि मध्ये नोड तयार होतं. ज्यावेळी आपण हा साऊंड वेव यातून ट्रॅव्हल केल्यानंतर इथं मॅक्झिमम व्हायब्रेशन जे आहे अँटीनोड तयार झालं, इथं ए लिहिलंय, तर मध्ये नोड आहे आणि परत इकडच्या एंडला एक अँटीनोड आहे, म्हणजे 2 अँटीनोड आणि 1 नोड तयार झाला यामध्ये. देन लेंथ ऑफ एअर कॉलम. आता ही लेंथ ऑफ जे एअर कॉलम आहे, ह्या एअर कॉलमची लेंथ जी आहे ही आणखीन ह्या लूपची लेंथ जी आहे, ही लूपची लेंथ जी आहे 2 हाफ लूप म्हणजेच हे λ/2 असतं. इकडचं एक हाफ लूप आणि इकडचं एक हाफ लूप, म्हणजे एक फुल लूप आहे, एक फुल लूप म्हणजे λ/2 असतं. आणि ही लूपची लेंथ जी आहे ह्या पाईपच्या लेंथ इतकी आहे म्हणून दोन्ही इक्वेट केलं इथं L = λ/2. इथं लेंथ ऑफ पाईप आणि लेंथ ऑफ लूप इक्वेट केलंय आणि रिअरेंजिंग केल्यानंतर λ = 2L येतं. देन अगेन फ्रिक्वेन्सी इक्वेशन इज अकॉर्डिंग टू velocity equation v = n lambda, rearranging n = v/λ. Putting value of this lambda, that is 2L, hence v/2L. Again putting value of end correction, this equation becomes 2 into bracket L plus 2E, that is v = 2NL. This is the fundamental mode, first mode of vibration in this case of pipe open at both ends. This is fundamental frequency or first harmonic. यालाच म्हणायचं फर्स्ट हार्मोनिक किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. दोन्ही एंडसाठी जर पाईप ओपन असेल त्यावेळी ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे n = v/2L किंवा v/2 into bracket L plus 2E. तर एंड करेक्शन 2E आलंय कारण का दोन्ही साईडला पाईप ओपन आहे, त्यामुळे दोन्हीकडचं एंड करेक्शन येतं म्हणून आपण इथं 2E घेतलेलं आहे. अगेन डायग्राम्स. In this case 3 antinodes and 2 nodes are formed. आता यामध्ये पुढचा हायर हार्मोनिक जे आहे, आणखीन हा पहिला अँटीनोड इथं होता, नेक्स्ट अँटीनोड इकडे आणि इकडे दोन्ही एंडला 2 अँटीनोड तयार झालेत. त्यामुळे एक फुल लूप आहे आणि दुसरी 2 हाफ लूप आहेत, म्हणजे 2 फुल लूप झाली. त्या 2 फुल लूपची लेंथ जी आहे λ1 येते. वेवलेंथ पुढची हायर हार्मोनिकची वेवलेंथ घेतली आणि ह्या पाईपची लेंथ आणि ह्या लूपची लेंथ समान असल्यामुळे आपण लेंथ पाईपची आणि लूपची लेंथ इक्वेट केली इथं. तेव्हा लेंथ ऑफ एअर कॉलम = L = L1 λ1 हे इक्वेट केले आपण इथं पाईपची लेंथ आणि ह्या लूपची लेंथ. नाउ रिअरेंजिंग टर्म्स, दिस λ1 = L only, that is putting value of end correction L plus 2E. If n1 and λ1 are frequency and wavelength of this mode of vibration of air column respectively, then आता याच्या n1 आणि λ1 आपण जर वेवलेंथ घेतल्या तर velocity जे आहे n1 λ1. Again rearranging n1 = v/λ1, putting value of λ1 is L. Again in terms of end correction is L/2E. Then n1 = this 2n, कारण हे v/ इथं आपण 2 ने मल्टिप्लाय केलं आणि 2 डिवाइड केलं तर हे 2v/2L येतं आणि v/2L जे आहे v/2L हे n येतं आणि n2 इथं ॲज इट राहतं.
इथं आपण इकडे पण 2 न मल्टिप्लाय केला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, तर हे 2v/2 इंटू ब्रॅकेट l प्लस 2a येतं. पैकी v/2 इंटू ब्रॅकेट l प्लस 2a हे जे आहे हे आपण n येतं आणि इथं 2 ॲज इट इज येतं, म्हणून n1 इक्वल टू 2n इथं हायर फ्रिक्वेन्सी येते. दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड हार्मोनिक अँड फर्स्ट ओव्हरटोन. हा सेकंड हार्मोनिक आहे इथं आणि फर्स्ट ओव्हरटोन आहे. सेम इथं डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. हे दोन्ही हे ओपनचं एंडला हे अँटी नोड्स तयार झालेले तिथं, वेव्ह वन साइड दुसऱ्या वेव्हला ट्रॅव्हल होते. दिस इज अ सेकंड हार्मोनिक अँड फर्स्ट ओव्हरटोन. यामध्ये सेकंड हार्मोनिक आहे, फर्स्ट ओव्हरटोन आहे. Again consider these two diagrams, and for this same pipe, next harmonics, 4 antinodes and 3 nodes are formed here. यामध्ये 4 अँटीनोड आहेत, 1 2 3 आणि 4 अँटीनोड आणि 1 2 3 नोड्स आहेत पुढच्या हायर हार्मोनिक सेम पाईप मध्ये. त्यामुळे इथं या 2 फुल लूप आणि हे थर्ड फुल लूप जे इकडे हाफ 3 फुल लूपची लेंथ जी आहे 3 λ2/2 येते आणि ही लेंथ पाईपच्या लेंथला आपण इक्वेट केली l इक्वल टू 3 λ2/2. लेंथ ऑफ एअर कॉलम अगेन इक्वेटिंग दिस, दॅट इज l इक्वल टू 3 λ/2. आपण पाईपची लेंथ आणि लूपची लेंथ इक्वेट केली. Then again rearranging terms, L2 equal to 2l/3. Again putting value of this end correction, that is l plus 2e. Both side ला pipe open असल्यामुळे 2a end correction येतं. If n2 and λ2 are frequency and wavelength of this mode of vibration of air column respectively, then आता जर याची फ्रिक्वेन्सी n2 आणि वेव्हलेंथ l2 आहे पुढच्या हायर हार्मोनिकची, तर याच्यावरून आपण जर इथं वेव्हलेंथ वेलॉसिटी जे आहे वेलॉसिटी इक्वेशन बघितलं n2 l2, that is rearranging n2 equal to v/λ2. Then putting value of λ2 is here, λ2 is this 2l/3, that is rearranging this term 3v/2l. Again putting value of end correction here, hence v/2l is nothing but n, hence 3 as it is, and this v/2l is n, otherwise v/2 into bracket l plus 2e, this is also n, and 3 as it is, hence n2 equal to 3n. That is, this is the frequency of third harmonic or second overtone. हा थर्ड हार्मोनिक आहे, तर 3 आहे थर्ड हार्मोनिक आहे आणि n2 म्हणजे हा सेकंड ओव्हरटोन आहे. म्हणजे पुढच्या हायर हार्मोनिक्सला हा थर्ड हार्मोनिक, इथं थर्ड हार्मोनिक आहे आणि सेकंड ओव्हरटोन आहे हा. Thus all harmonics are present as overtones in the mode of vibration of air column open at both ends. आता यामध्ये आपण जर पुढचा हायर हार्मोनिक्स आपण कॅल्क्युलेट केला तर तो इथं n3 इक्वल टू 4n येतो, n4 इक्वल टू 5n येतो. म्हणजे इथं n1 इक्वल टू 2n आलेला आहे. इथं अबाव आपण कॅल्क्युलेट केलं तिथं, इथं n2 इक्वल टू 3n, n4 इक्वल टू 3n and n3 इक्वल टू 4n, n4 इक्वल टू 5n. म्हणजे सगळे 1 2 3 4 हे सगळे ऑल हार्मोनिक्स आहेत त्यामध्ये, इवन आणि ऑड दोन्ही आहेत त्यामध्ये. म्हणून इथं ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट ही पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. दोन्ही साईडला पाईप ओपन असेल तर ऑल हार्मोनिक्स येतात, वन साईडला पाईप क्लोज असेल तर ओनली ऑड हार्मोनिक्स येतात. त्यामुळं continuing in this manner the frequency np of fifth overtone is, जसं आपण इथं फर्स्ट सेकंड थर्ड असे हार्मोनिक्स काढले, जसे पुढचे हायर हार्मोनिक्स जर काढले आपण जनरल इक्वेशन याचं जनरल इक्वेशन असं होईल np इक्वल टू p प्लस 1 इंटू n. जसं आपण इथं p इक्वल टू 1 टाकलं तर 2n येतं, म्हणजे n2 इक्वल टू, इथं आपण जर p ची व्हॅल्यू 1 टाकली n1 इक्वल टू 2n येतं, इथं 2 टाकले तर इथं 3 येतं, दॅट इज n2 इक्वल टू 3n येतं. परत 3 टाकलं तर इथं 4 येतं, दॅट इज n3 इक्वल टू 4n येतं. असे सगळे आपण पुढचे हायर हार्मोनिक्स आपण ह्या जनरल इक्वेशन वरून काढू शकतो. याच्यामध्ये दिस इज पाईप क्लोज ॲट पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. दोन्ही साईडला पाईप ओपन असेल तर त्याच्यामधले जनरल इक्वेशन आपण पीथ हार्मोनिक जे आहे हा आपण इथं काढलं आणि ह्याच्यामध्ये सर्व हार्मोनिक जे आहेत हे प्रेझेंट येतात. इकॉनॉमिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन. आपण थेरॉटिकली एंड करेक्शन ई जे 0.3 इंटू डी हे आपण काढले, पण प्रॅक्टिकली एंड करेक्शन काढते वेळी आपण प्रॅक्टिकल साठी an exact method to determine the end correction using two pipe of same diameter but different length L1 and L2 as follows. आता दोन्ही पाईप जे आहेत हे डायमीटर सेम असेल आणि लेंथ जर L1 L2 असेल त्याचं आपण एंड करेक्शन काढायचं आहे. त्यामध्ये आपण दोन प्रकार घेणार आहे. पहिला प्रकार आहे फॉर पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. दोन्ही एंडला पाईप जर ओपन असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी फंडामेंटल आहे 2n1 L1 वन एंडची, अदरचं 2n2 L2 दोन डिफरंट पाईपचे घेतले आपण एंडची वेलॉसिटी. हे इक्वेट केल्यानंतर 2 कॅन्सल होईल, n1 L1 इक्वल टू n2 L2. अगेन पुटिंग व्हॅल्यू ऑफ दिस एंड करेक्शन फॉर पाईप ओपन ॲट
बोथ एंड्स दोन्ही एंडला ओपन असेल तर ह्या L1 मध्ये 2e येतं, L1 ची व्हॅल्यू L1 प्लस 2e दॅट इज स्मॉल L1 प्लस 2e. Same this side also, multiplying by this N1 inside this bracket and rearranging terms and solving for e. पण हे आतमध्ये मल्टिप्लाय केलं आणि सॉल्व्ह केलं आणि e व्हॅल्यू तेवढी एका साईडला आणली, बाकी सर्व टर्म्स एका साईडला घेतल्यानंतर N1 L1 मायनस N2 L2 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट N2 मायनस N1 ब्रॅकेट कम्प्लीट असं येतं. किंवा हे आपण रिव्हर्स घेतलं उलटं तर इथं N2 L2 मायनस N1 L1 upon 2 into bracket N1 minus N2. This is end correction in case of pipe open at both ends. ते जर आपण नेक्स्ट फॉर पाईप क्लोज ॲट वन एंड घेतली तर वन साईडची फ्रिक्वेन्सी फंडामेंटल 4 N1 L1 अदर पाईपसाठी 4 N2 L2 इक्वेट केल्या तर 4 कॅन्सल होईल. N1 L1 इक्वल टू N2 L2. L व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एंड करेक्शन घेतली L1 प्लस E. सेम दिस साइड ऑल्सो L2 प्लस E. अगेन मल्टिप्लाइंग N1 and N2 inside this bracket and rearranging terms and solving for E. Then final equation becomes E equal to N1 L1 minus N2 L2 upon 2 into bracket N2 minus N1 bracket complete, or in reverse case that is N2 L2 minus N1 L1 upon 2 into bracket N1 minus N2. This is the end correction in case of pipe closed at one end. म्हणजे आपण पाईप क्लोज ॲट वन एंड आणि पाईप ओपन ॲट बोथ एंड्स ही आपण प्रॅक्टिकली एंड करेक्शन कसं काढायचं आपण ती इक्वेशन पाहिली दोन्हीची. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.